हॅलो स्टुडंट, प्रिवियस लेक्चरमध्ये आपण ओव्हरहेड्स टॉपिक सुरू केला आहे. तर ओव्हरहेड टॉपिकची सुरुवातीला आपण ओव्हरहेड म्हणजे काय, म्हणजेच ओव्हरहेडचं मीनिंग, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने होतं, म्हणजे डिवायडेशन ओव्हरहेड्सचं वेगवेगळ्या डिपार्टमेंटला कशा पद्धतीने घेतलं जातं आणि त्याचे बेसिस तुम्हाला थेरीमध्ये सगळं लिहून दिलेलं आहे. तुम्हाला सांगितलं आहे की कोणकोणत्या बेसिस किंवा कोणकोणते प्रॉब्लेममध्ये बेसिस हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक 7 ते 8 आहेत आणि तेच फ्रिक्वेन्सी सतत तुम्हाला प्रॉब्लेममध्ये विचारले जात असतात. त्यामुळे ओव्हरहेड्सचे बेसिस जे आहेत तो फॉर्मॅट तुम्ही लिहून घेतला असेल तो व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण ओव्हरहेड्सवरचा फर्स्ट प्रॉब्लेम सुरू करणार आहोत. 2 प्रॉब्लेम मी तुम्हाला ह्या एक्सेल शीटमध्ये लिहून दिले होते. त्यामध्ये वेगवेगळे काय होते, शीट्स दिल्या होत्या बघा, बरोबर. प्रॉब्लेम नंबर 1 आणि त्याच्यानंतर सोल्युशनची दुसरी शीट होती. नंतर प्रॉब्लेम नंबर 2 होता, त्याच्यानंतर सोल्युशन होतं. म्हणजे तुम्ही फॉर्मॅट आखून ठेवावा, हा त्यामागील उद्देश होता. म्हणजे लेक्चर जेव्हा रेकॉर्डिंग तुम्ही हेडफोन्स घालून फक्त ऐकाल तेव्हा तुमच्यासमोर हा प्रॉब्लेम असला पाहिजे आणि हे आखलेला फॉर्मॅट असला पाहिजे. प्रायमरी ओव्हरहेड्स डिस्ट्रीब्युशन समरी, इतक्या गोष्टी तुमच्याजवळ असतील. आणि मेन म्हणजे कॅल्सी आणि पेन, पट्टी व्यवस्थित सर्व घेऊन प्रॉब्लेम लेक्चर ऐकायचं आणि त्याप्रमाणे करायचं. ओके. त्यामुळे प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण बघणार आहोत. ओव्हरहेड्स टॉपिकचा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. अ फॅक्टरी हॅज 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट. म्हणजे एका फॅक्टरीमध्ये किती प्रोडक्शन डिपार्टमेंट आहेत? 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट आहेत. त्याची नावं अशी आहेत, P1, P2 अँड P3 अँड 2 सर्व्हिस डिपार्टमेंट. त्या सर्व्हिस डिपार्टमेंटचं नाव आहे S1 आणि S2. ओके. म्हणजे एकूण डिपार्टमेंट किती आहेत रे? 5. 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि 2 सर्व्हिस डिपार्टमेंट. ओके. द फॉलोइंग ओव्हरहेड अँड अदर इन्फॉर्मेशन आर एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द बुक्स ऑफ मंथ ऑफ जानेवारी 2014. म्हणजे अदर इन्फॉर्मेशन तुम्हाला खालच्या एक्स्ट्रॅक्टमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये एक्सपेन्सेस दिले आणि अमाऊंट दिली आहे. म्हणजे रेंटची एकूण अमाऊंट 6,000, रिपेअर्स 3,600, डेप्रिसिएशन 2,700, लाइटिंग 600, सुपरविजन 9,000, फायर इन्शुरन्स फॉर स्टॉक 3,000, ESI कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 900 अँड पॉवर 5,400. ह्या पद्धतीने तुम्हाला काय दिलेत? ओव्हरहेड्सची टोटल दिली आहे. आणि नंतर खाली दिले तुम्हाला बेसिस दिलेत. आता असाच प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेमध्ये 20 मार्क्सला विचारला जातो आणि दरवर्षी असा प्रॉब्लेम युनिव्हर्सिटीला एक तरी पडतोच पडतो. त्यामुळे हाच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. म्हणजे तुम्हाला वरती ओव्हरहेड्स दिले असतील आणि खाली बेसिस दिलेले असतील. बेसिस एरिया, नंबर ऑफ वर्कर, वेजेस, व्हॅल्यू ऑफ प्लांट, स्टॉक व्हॅल्यू आणि हॉर्स पॉवर ऑफ अ प्लांट. म्हणजे ह्या एक्सपेन्सेसला ह्यापैकी कोणता तरी एक बेसिस सूट करत असेल, बरोबर ना. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जर थेरी वाचला असाल तर आजचा प्रॉब्लेम तुम्हाला चटकन लक्षात येईल. रेंटसाठी कोणतं बेसिस असेल? एरिया, बरोबर. रिपेअरसाठी कोणतं असेल? व्हॅल्यू ऑफ प्लांट. म्हणजे रिपेअर्स हे कसलं केलं जातं? दुरुस्ती कसली केली जाते? मशिनरीचीच, म्हणून त्याचं काय असेल? व्हॅल्यू ऑफ अ प्लांट. ह्या पद्धतीने आपण बेसिस लक्षात ठेवणार आहोत. परवाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होते बेसिस कसे लक्षात ठेवायचे. म्हणजे 7 ते 8 आहेत, दरवेळी येतात, फ्रिक्वेन्सी विचारले जातात. तेच लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला असाच प्रॉब्लेम दरवेळी हेच बेसिस असतात. ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त बेसिस तुम्हाला लिहून त्यांना मी भरपूर दिलेले आहेत. कारण इन फ्युचर तुम्हाला कुठलाही MCOMला गेल्यानंतर ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स असणार. त्यामुळे तुमच्याकडे थेरी असणं कधीही गरजेची आहे. त्यामुळे आत्ताच्या BCOM लेवलला फक्त तुम्हाला हेच बेसिस लक्षात ठेवायचे आहेत. प्रॉब्लेम सुरू करूया. ह्याप्रमाणे बेसिस दिले तुम्हाला, हे सगळे वाचून दाखवत नाही, आता तुमच्या वहीमध्ये असेल. आणि नंतर काय सांगितले? अलोकेट ऑर ॲप्रोप्रिएट द ओव्हरहेड्स अमॉंग द व्हेरियस डिपार्टमेंट ऑन सुटेबल बेसिस. म्हणजे ओव्हरहेड्सला व्हेरियस डिपार्टमेंटमध्ये काय करा? अलॉट करा.
म्हणजे वर्गीकरण करा आणि ते कशासाठी सुटेबल बेसिस देऊन, म्हणजे एक्सपेन्सेस रेंट असेल त्याला ह्याच्यामधलं सुटेबल बेसिस द्या आणि त्याचं काय करा 6000चं डिवायडेशन करा कशामध्ये प्रोडक्शनमध्ये करा, बरोबर ना. वेगवेगळे जे प्रोडक्शन डिपार्टमेंट आहेत, सर्व्हिस डिपार्टमेंट आहेत, त्यामध्ये काय करा त्याचं अलॉटमेंट करा. ओके, प्रॉब्लेम सोल्युशन बघूया आपण. तुम्हाला हा फॉर्मॅट लिहून घ्यायला सांगितलं होता मी, बरोबर. वरती लिहिले प्रायमरी ओव्हरहेड्स. पहिल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन बघतोय म्हणजे सेकंड शीट ओपन करायची फक्त. प्रायमरी ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन समरी, त्यामध्ये कॉलम असे आखा एक्सपेन्सेस, बेसिस, टोटल, P1, P2, P3 हे काय झाले 3. प्रोडक्शन डिपार्टमेंटचे 3 आहेत म्हणून, म्हणजे ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला किती आहेत 3 डिपार्टमेंट आहेत प्रोडक्शन ओव्हरहेड्सचे, म्हणून तुम्ही काय केलं 3 कॉलम आखलेत. पण जर तुमचे 4 असतील प्रोडक्शन डिपार्टमेंट तुम्ही काय करणार 4 आखणार, 5 असतील तर 5 आखणार. शक्यतो 3 ते 4 असतात तुम्हाला. आणि सर्व्हिस डिपार्टमेंट हे किती आहेत 2 आहेत म्हणून 2 कॉलम आखले. कोणता S1 and S2, बरोबर. ही झाली पहिली स्टेप. काय करणं ही फॉर्मॅट आखून घेणं आणि त्यानंतर वरती व्यवस्थित लिहिणं प्रायमरी ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन समरी. नंतर प्रोडक्शन ओव्हरहेड जे डिपार्टमेंट आहेत त्यांची नावं लिहिणं. इथे P1, P2, P3 आहे. इथे S1 आणि S2 सर्व्हिस डिपार्टमेंट आहेत. म्हणजे किती कॉलम आखायचे 1, 2, 3 हे कंपल्सरी कॉलम आणि जेवढे डिपार्टमेंट असतील तेवढे हे पुढचे कॉलम तुमचे इन्क्रीज होतील, वाढतील. ओके, आता एक्सपेन्सेस कॉलम कुठून आखायचा सांगा. तर प्रॉब्लेममध्ये हे जे एक्सपेन्सेस तुम्हाला दिलेत ते सगळे लिहून घ्यायचे, म्हणजे अगदी 5वीच्या मुलांसारखं आहे. काय दुसरं डोकं चालवलं का सांगा, काहीच नाही. फॉर्मॅट आखला आणि प्रॉब्लेममध्ये दिलेले एक्सपेन्सेस आहेत जे आहेत, बरोबर. हे एक्सपेन्सेस सगळे, बरोबर, ते फक्त काय केले ह्या बाजूला लिहून घेतले. ओके, इथपर्यंत जमेल. त्यानंतर टोटल पण लिहून घ्यायची. टोटल किती आहे बघा, इथे मी कॉपी पेस्ट करते, तुम्ही लिहून घ्या. कॉपी ओके, टोटल कॉलममध्ये ना फक्त टोटल कॉलममध्ये लिहून ठेवा. टोटल कॉलममध्ये आता 1 बाय 1 सोडवायला घेऊया आपण. आता एवढं लिहून झालं की इथपर्यंत समजलं आपण काय काय केलं की सगळे एक्सपेन्सेस कॉलममध्ये एक्सपेन्सेस लिहून घेतले जे प्रॉब्लेममध्ये दिलेत ते, आणि त्यांची टोटल अमाऊंट टोटल कॉलममध्ये लिहून घेतली. ओके, त्यामुळे डोकं चालवण्याची काहीच गरज नाही. त्यानंतर नवीन फॉर्म हे आखून घ्या. इथे वर्किंग नोट करायची आहे. वर्किंग नोट कशासाठी करायची आहे तर तुमचे जे 6000 आहेत, आपण एक उदाहरण घेऊया. जे 6000 इथे आहेत, किती आहेत रेंट 6000 आहेत, ते तुम्हाला अलॉट करायचे. कोणत्या बेसिसने करायचे तर रेंट हा कुठला बेसिस आहे तुम्हाला थेरीमध्ये बघा, नंतर लक्षात येईल. पहिला प्रॉब्लेम आहे समजून देते तुम्हाला मी. रेंट अलॉट कशाने करतात तर एरियानुसार, बरोबर. एरिया काय असेल त्याचा बेसिस असेल एरिया. ओके, एरिया असेल. मग इथे एरियाचं काय करून घ्यायला लागेल तुम्हाला रेशो कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. ओके, आता रेशो कॅल्क्युलेट करताना काय करायची सोपी पद्धत दाखवते बघा. वर्किंग नोट हा कॉलम आधी आखून घ्या. आता हा वर्किंग नोट कॉलम कसा आखायचा तर तुम्ही एक कॉलम आखा आणि किती डिपार्टमेंट आहेत तुमचे 5 आहेत, 1, 2, 3, 4, 5. आता हे कुठून लिहायचं तर हे कुठून लिहायचं तुमची पर्टिक्युलर बाजू जी इथे पर्टिक्युलर बाजू दिली आहे ती सगळी घ्यायची आणि वर्किंग नोटमध्ये त्याचे रेशो काढून आपल्याला घ्यायचे आहेत, बरोबर. ते काय करायचं इथे रेशो काढून घ्यायचे. त्यामुळे एरियापासून हॉर्स पॉवर प्लॅन्टपर्यंत 1, 1, 2, 2 ओळी सोडून व्यवस्थित वर्किंग नोट करायची. म्हणजे सगळ्याचे रेशो एकत्रित काढून घेतलेत तुम्ही तर त्यानंतर आपण प्रॉब्लेम सोडवायला तुम्हाला पटकन जमेल. नाहीतर एक रेशो काढायचा
पुन्हा प्रॉब्लेमकडे जायचं, पुन्हा काय करायचं, दुसरा रेशो काढायचा, पुन्हा प्रॉब्लेमकडे जायचं. त्यापेक्षा आपण आखून घ्यायचं, कारण परीक्षेमध्ये पानं पलटायच्या ना तर तुमचा प्रॉब्लेम चुकू शकतो. त्यामुळे आत्ता मी तुम्हाला टेक्निक परीक्षे संदर्भातच देणार आहे. त्या परीक्षेमध्ये काय करायचं, एका पेजवर हा फॉर्मॅट आखून घ्यायचा आणि दुसऱ्या पेजवर वर्किंग नोट आखून घ्यायची. ओके, त्यामध्ये काय असेल, एरियाचा रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. रेशो कॅल्क्युलेट करायला तुम्हाला आपल्याला 5वीला शिकवलं आहे, बरोबर ना. त्यामध्ये रेशो कॅल्क्युलेट करायला लगेच जमेल तुम्हाला. त्याच्यामध्ये झिरो जास्त दिसतोय बघा, एक एक झिरो दिसतोय. एक एक झिरो गेल्यानंतर काय होईल बघा, 40, 30, नंतर काय होईल 27, 15, नंतर काय होईल 8. ओके, मग रेशो काय येईल बघा, की एकाच रेशो काढताना काय करायचं, एकाच संख्येने सगळ्या याला काय झाला पाहिजे, भाग झाला पाहिजे तुमचा, बरोबर ना. मग काय करूया बघा, 3 भाग जाईल मला वाटते. पॉईंटमध्ये उत्तर असेल तरी ठेवू शकता. 3 एके 3 आणि 0, नंतर 3 9 27, 3 5 15, 3 2 6 घ्यायचे. पॉईंट घेण्याची गरज नाही, जर पॉईंट घेतले तर किती उरतील तुमचे, 7 8 2 उरतील, तर 20 होतील. नंतर किती होतील, 3 5 3 6 18, त्यामुळे 2.6 उत्तर येईल. 2.6 येईल, पण 2 घेतलं तरी तुमचं बरोबर येईल, बरोबर ना. एकाच संख्येने भागायचं, नंतर इथे भागवायचं काय, 3 एके 3 आणि नंतर किती उरेल, 1 उरेल, बरोबर ना. किती होतील, 10 होतील. 3 त्रिक 9. ओके, आला का बघा रेशो. हा रेशो तुमचा काय झाला, एरियाचा रेशो झाला. रेशो काढणं फार सोपं आहे, प्रॅक्टिसने ते जमून जाईल तुम्हाला. बघा जमतंय का. रेशो काढणं म्हणजे त्या संख्येला सोपं रूप देणं, जेणेकरून तुम्हाला जे 6000 जी अमाऊंट आहे ती ह्या प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि ह्या जे सेल्स डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये अलॉट करणं काय होईल, सोपं होईल. कारण तुम्हाला काय करायचं आहे, प्रायमरी ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, बरोबर. मग काय येईल बघा, इथे पहिल्या रेशोच काढून घेऊया सगळे. याचे रेशो काय येईल बघा, तीन भाग घालून बघूया. 3 2 किती आहे, व्हॅल्यू ऑफ वर्किंग, नंबर ऑफ वर्कर्स, सायत्रिक 18, सायचोक 24, साई 36, साई 48 आणि साई 90 54. तर एकाच पाड्यामध्ये थोडक्यात सगळे अंक हे आले पाहिजेत. ओके, दुसरा पण रेशो मिळाला तुम्हाला, नंबर ऑफ वर्कर्स. ओके, नंतर वेजेस. आता वेजेसची काढताना किती सोपं आहे बघा, की ह्याच्या शेवटी किती 3 शून्य दिसत आहेत, सगळ्यामध्ये 3 शून्य दिसत आहेत का बघा, दिसत आहेत. ओके, मग 3 शून्य काय होतील, कॅन्सल होतील. ह्या 3 शून्याला हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले, हे 3 गेले, हे 3 उरले. उरले किती, 18, नंतर 15, 12, 9 आणि 6. ओके, लिहून घेताय ना व्यवस्थित. वेजेससाठी काय होईल बघा, सोपं रूप द्यायचं असेल तर असं जरी ठेवलं तरी पुरेसं आहे, काय गरज नाही सोपं रूप द्यायची. आणि द्यायचंच झालं तर कशाने येईल, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15 आणि 3 6 18. ओके, करूया का, 3 भाग काढूया. अजून सोपं रूप होईल, तुम्हाला सोयीस्कर होईल. 3 2 6,
तीन त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15 आणि 3 6 18. ओके, सोपं रूप मिळालं. वेजेसचं काय झालं, रेशो मिळाला तुम्हाला. नंतर व्हॅल्यू ऑफ प्लांट. व्हॅल्यू ऑफ प्लांट व्हॅल्यू ऑफ प्लांटचा काय येईल बघा, काय आहे 72,054. इकडे सगळीकडे काय आहेत, 3 3 झिरो आहेत. मग काय होईल बघा, 72, 54, 48 आणि 6. बरोबर. आता इथे काय सेल्स डिपार्टमेंटला इथे 9 नाहीच आहे, त्यामुळे इथे काही घ्यायचंच नाही. ओके, कसा भाग जाईल बघा, 6 एके 6, नंतर 48 कितीला येत आहेत बघा, 6 एके 6, 6 8 48, नंतर 6 9 54 आणि नंतर 6चा भाग 6 घालवायचा आहे, तर 6 एके काय होईल, 6 होईल. 7च्या इथे 6 भाग घालवला, किती उरले, 1 उरला. 6 दुने 12. ओके, आता काही मुलांना वाटेल की 6चा पाढा पण माझा पाठ नाही, तर काय करायचं, याला पहिला 2 भाग घालवायचा. असे असू शकते परीक्षेमध्ये. आपण काय होतो की आता काय करावा प्रश्न पडतो, 6चा पाढा पण विसरण्याची परिस्थिती निर्माण होते, असं होतं, हो ना. तर असं होऊ शकतं साहजिक आहे, मानसिकदृष्ट्या आपल्याला काय होतं, आपण काय करू आणि काय नको असं होतं. तेव्हा काय करायचं, ह्याला 2 भाग घालवायचा, सोपं रूप द्यायचं, त्यांना पुन्हा सोपं रूप द्यायचं असं. किंवा तुम्ही जर आता असंच ठेवलं तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन थोडंसं लेंदी होईल, मोठी फिगर्स येतील एवढंच फक्त. म्हणजे हे 72 54 48 6 असंही ठेवलं तरी तुम्ही चालू शकतं, फक्त ह्याला जास्त सोपं रूप दिल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन बऱ्यापैकी कठीण वाटत नाही. ओके, नंतर स्टॉक व्हॅल्यू. स्टॉक व्हॅल्यूचं कसं होईल बघा, 3 झिरो आहेत, एका कालात 3 झिरो आहेत, त्यामुळे उरेल किती, फक्त 45, 27 आणि 18. अच्छा, किती येईल बघा, 9 दुने 9च्या पाड्यात आहेत तिन्ही पण बघा, 9 दुने 18, 9 त्रिक 27 आणि नंतर 9 45. ओके, मिळाला रेशो स्टॉक व्हॅल्यूचा मिळाला. नंतर हाऊस पॉवर ऑफ प्लांट. हे पॉवर मोजण्याचा हाऊस पॉवर एक आहे, एकक आहे, युनिट आहे. त्याचं सोपं रूप द्यायचं जर काय करायला लागेल सांगा, इकडे 1 झिरो आहे, इकडे पण एकच झिरो आहे, त्यामुळे 1 झिरो तुमचा कट होईल फक्त. मग काय होईल, 60 40 40 30 नंतर 15 नंतर 5. सोपं रूप मला वाटतं 5 देता येईल तुम्हाला, 5 देता येईल, 5 एके 5. एवढं जरी ठेवलं तरी काही हरकत नाही, तरी आपण सोपं रूप देऊया. 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 5 संग 30, 5 संग 30, 5 8 40, 5 एके नंतर 5 एके 5, 5 दुने 10.
ओके, सोपं रूप दिल्यानंतर असं मिळेल तुम्हाला हॉर्स पॉवर ऑफ अ प्लांट. सो ह्या पद्धतीने तुम्ही सगळ्याचे काय करायचे, जे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये काय दिले पर्टिक्युलर्समध्ये रेशो दिलेले आहेत त्या पद्धतीने काय करायचं, पहिले हे सगळं काय करायचं त्या वर्किंग नोटमध्ये लिहूनच घ्यायचं. तुमच्या पुढे प्रश्नपत्रिका असेल त्याच्यामध्ये हे काय करायचं, सगळं लिहून घ्यायचं. इथे लिहायचं आपलं राहिलं आहे की इथे डिपार्टमेंटची नावं पण लिहायची हवी तर तुमच्या माहितीसाठी. आणि ह्या पद्धतीने सगळे पहिले रेशो काढून घ्यायचे. ओके, इथपर्यंत समज तुम्हाला. रेशो कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर आता तुम्ही काय करायचं, बेसिस ठरवायचे. आता रेंटचा बेसिस काय असेल, म्हणजे रेंट कुठल्या रेशोमध्ये, आपल्या भाषेमध्ये तुम्हाला सांगते, रेंट जे 6,000 आहेत ते कुठल्या रेशोमध्ये तुम्हाला अलॉट करायचे किंवा वर्गीकरण त्याचं करायचं आहे. तर रेंट काय असेल, एरिया. आता तुम्ही हळूहळू पाठच करून ठेवा. नंतर रिपेअर्स काय असेल, प्लांट व्हॅल्यू किंवा व्हॅल्यू ऑफ प्लांट काय असेल, व्हॅल्यू ऑफ प्लांट. नंतर डेप्रिसिएशन, प्लांट व्हॅल्यू किंवा व्हॅल्यू ऑफ प्लांट. तुम्ही लिहून घ्या, मी कॉपी पेस्ट करते. नंतर लाईटिंग. आता लाईटिंगमध्ये काय असतं बेसिस, दोन कन्फ्युजन होऊ शकतं. लाईटिंग तुम्ही एरियानुसार पण घेऊ शकता, म्हणजे एका रूममध्ये 2 काय आहेत ब्लॉग्स आहेत, नंतर दुसरीकडे काय आहेत 5 ब्लॉग आहेत. किंवा मशिनरी, प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये मशिनरी खूप वापरली जाते कारण त्याची लाईटिंग काही जास्त आहे. म्हणजे तुमचे नंबर ऑफ पॉईंट्सनी तुम्ही काय करू शकता, त्याचं जे 6,000 आहेत ते अलॉट करू शकता. पण ह्या ठिकाणी तुम्हाला बेसिसमध्ये काय दिलं आहे का रे, नंबर ऑफ पॉईंट्स म्हणजे लाईटचे पॉईंट्स सगळे दिलं नाही आहे. मग नाही दिलं असेल तर ते कशाने घ्यायला लागेल तुम्हाला, डिपार्टमेंट वाईज, म्हणजे त्यांनी किती एरिया ॲक्वार्ड केला आहे त्यानुसार घेऊ शकता. त्यामुळे लाईटिंगचं ह्या ठिकाणी तुम्हाला हे काय घ्यायला लागेल, बेसिस एरियाज घ्यावा लागेल. पण जास्त बरोबर कोणतं, नंबर ऑफ पॉईंट. जर आता इथे दिलंच नाही आहे त्यामुळे घेण्याचा काही प्रश्नच नाही. ओके, नंतर सुपरविजन. सुपरविजन कोणाचं केलं जातं, वर्कर्सचं. मग त्याचं बेसिस काय असेल, नंबर ऑफ वर्कर. ओके, फायर इन्शुरन्स फॉर स्टॉक. आता मी परवाच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं इन्शुरन्स कशाचा उतरवला जातो, स्टॉकचा. मग बेसिस त्याचं काय असेल सांगा रे, स्टॉक व्हॅल्यू. बरोबर, स्टॉक व्हॅल्यू. इथे काय आहे, बेसिस स्टॉक व्हॅल्यू. स्टॉक व्हॅल्यू कॉपी करायला पाहिजे ना. ओके, नंतर ESI कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे त्यांच्या वेजेसमधून हे काय झालं, कॉन्ट्रीब्यूट झालेलं आहे किंवा ते लेस झालेलं असेल तर ते कशाने करायला लागेल, ESI कॉन्ट्रीब्युशन हे कसल्यातून डिडक्ट झालेलं आहे, वेजेसमधून. मग ते कुठल्याने अलॉट करायला लागेल तुम्हाला, वेजेसच्या रेटवरून. म्हणजे त्याचा बेसिस काय येईल, वेजेस. ओके, आणि पॉवरचा काय येईल, पॉवर ही कशामध्ये मेजर केली जाते, हॉर्स पॉवर ऑफ अ प्लांट, HP. म्हणून त्याचा बेसिस काय येईल. ओके, इथपर्यंत कळलं तुम्हाला सगळ्यांना. आता याच्यामध्ये काय काय स्टेप केला आपण, हा पहिला फॉर्मॅट आखून घेतला. हाही फॉर्मॅट तुम्ही आखून घ्या, तो आज मी तुम्हाला सांगितलं आहे. बरोबर, त्यामध्ये काय केले आपण, जे एक्सपेन्सेस आहेत ते काय केले, पहिल्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेतले. नंतर जे खाली तुम्हाला इथे काय दिले, अलॉटमेंट दिलेली आहे कसली, बेसिसची. त्याची जी पर्टिक्युलर बाजू आहे ती काय घ्या, वर्किंग नोटमध्ये लिहून घ्या. खाली एक एक ओळ, 2-2 ओळ सोडा, कारण तुम्हाला रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी जेवढ्या जागा लागेल तेवढी सोडा. आता मला इथे 2 लागले, तुम्हाला 3 लागू शकतात. मी सांगितले छोट्या छोट्या संख्येने जरी भाग घालवत गेलात की तुमच्याकडे कॅल्सी आहे तर तुम्हाला तुमचं चुकण्याचं प्रमाण काय असेल, कमी असेल, फार कमी असेल. ओके, ह्या पद्धतीने लिहून घ्या. ह्या पद्धतीने तुम्ही पहिले काय करायचं, त्यानंतर काय करायचं, हे सगळे P1 पासून S2 पर्यंतचे सगळे जे तुम्हाला रेशो दिले ते वर्किंग नोटमध्ये उतरून घ्या. त्यानंतर त्याला सोपं रूप देऊन काय करा, एक त्याचे रेशो काढून घ्या. एरियाचा रेशो हा झाला, नंतर काय झाला, वेजेसचा रेशो काय झाला, हा झाला. आता इथे मी एक एक ओळ सोडली नाही आहे, तुम्ही एक एक ओळ सोडा आणि छानपैकी हा फॉर्मॅट लिहून घ्या.
ओके, इथपर्यंत कळलं असेल. तर आपण काय करूया, डिस्ट्रीब्युशन बघूया. आता डिस्ट्रीब्युशन 6000चं कोणत्या रेशो म्हणून करायचं, की तुमचा जर हा फर्स्ट प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे रेशोही लिहू शकता. रेशो कसा लिहायचा पर्टिक्युलरमध्ये. आता रेंटचा रेशो काय आहे तुमचं सांगा, एरियाचा रेशो. रेंट हे कशाने बेसिस हे करायचं आपल्याला, अलॉट करायचं आहे एरियानुसार, बरोबर. मग त्याचा रेशो काय आहे तुमचा 4, बरोबर. कॉपी, अरे कॉपी होत नाही आहे तर इथे काय 13 10 13 10 9 5 2. 13 10 9 5 2. ओके, ह्यापर्यंत रेशो लिहून घ्यायचे, त्यामुळे तुमचं हे पटकन होऊ शकेल. आता 6000ला किती रेशो किती असेल, 13 भाग असतील, बरोबर. नंतर म्हणजे पहिल्याला किती असेल, P1ला 13, नंतर P2ला 10 भाग असतील, P3ला किती असतील 9 असतील, आणि S1ला किती असतील 5 असतील, आणि S2ला किती असतील 2 असतील, बरोबर. आता अलॉटमेंट करताना कसं करायचं ते इथे एक दाखवून ठेवतो तुम्हाला मी, कसं अलॉटमेंट करायचं. तर एकूण याची काय करायची, टोटल करायची, बरोबर. 13 10 9 5 2, बरोबर. 13 10 9 5 2 किती होत आहेत बघा, ह्या कॅल्सीवरती 13 10 9 5 2 किती होतील 39, बरोबर. 39. मग काय करायचं, इज इक्वल टू 6000 डिवायडेड बाय किती 94 गुणिले गुणिले 13 किती आलं बघा 2000 आलं. का काय काय केलं आपण, आता ते एक्सेलमध्ये म्हणून तुम्हाला दिसणार नाही, पण इज इक्वल टू काय केलं, अमाऊंट घेतली, किती घेतली 6000. आपल्याला अलॉट अमाऊंट किती करायची 6000. तुम्हाला हा रेशो अलॉटमेंट येतं कारण एफवायपासून तुम्ही खूप वेळा केला असणार. काय केली, ह्या सगळ्या टोटलची काय केली, ह्या सगळ्या रेशोंची म्हणजे 5ही रेशोची काय केली आपण, टोटल केली, किती आली 39. मग 39 मधले किती भाग तुम्हाला द्यायचे, 13 भाग, बरोबर ना. असंही तुम्ही करू शकता, 6000 लिहून घ्या गुणिले 13 भागिले 39 किती आले 2000. लिहून टाकूया 2000. दुसऱ्याचे किती येतील बघा, आता 6000 भागिले 6000 गुणिले किती येईल सांगा, 10 भागिले 39 किती येईल बघा, 1538 येते. मग साधारण तुम्ही राऊंड फिगर घ्यायची, किती येईल 1500. राऊंड फिगर म्हणजे जवळची अमाऊंट घ्यायची, जेणेकरून टोटलला तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. 6000 टोटल यायला पाहिजे. नंतर किती येईल सांगा रे, तिसरा P3 म्हणजे तिसरा भाग कोणता, 9चा भाग, बरोबर. मग किती येईल 6000 गुणिले 9 भागिले 39 किती येईल 1350. साधारण 1350, कारण ते 1384 असं काहीतरी येते समथिंग, त्यामुळे जवळची अमाऊंट म्हणून 1350 घेऊ शकता तुम्ही. कारण का सांगतो तुम्हाला समजेल, या टोटल तुमची 6000 यायला पाहिजे म्हणून, कारण सगळ्याची टोटल ही किती असेल 6000 असेल. नंतर S1चा भाग कोणता आहे, 5वा भाग, बरोबर ना. 5वा भाग आपल्याला 5वीतच शिकवलं बघा हे, बरोबर ना, कसं अलॉट करायचा. एक जर भाकरी असेल, ही पूर्ण भाकरी आहे, त्यातला एक एक भाग करायचा, 5 भाग करायचे. मग एक भाकरी कोणती 6000ची, आणि त्याच्या वेगवेगळे किती तुकडे करायचे, 5 तुकडे करायचे. म्हणजे ती एकत्र जोडल्यानंतर ती पुन्हा किती झाली पाहिजे, 6000 झाली पाहिजे. नंतर
6000 इंटू 5 डिवायडेड बाय 39 किती येते बघा 769 येते. तुम्ही किती घ्यायचं एक साधारण 750 घ्यायचं कारण ते अगदी 800च्या जवळ झालं म्हणून 750 घेऊया. 800 तर घेऊ शकत नाही, 700 तर घेऊ शकत नाही, मग 750 घ्यायचं. आणि नंतर S2चा कितवा भाग आहे 2 भाग आहेत S2चे बरोबर ना. S2 म्हणजे शेवटचा भाग ना म्हणून 2 आहेत. म्हणजे ते काय घ्यायचं 6000 इंटू 2 डिवायडेड बाय किती 307. आता बघायचं आहे 307 एकूण 307 होते आणि फारच मग इथे किती उरतं बघा 2000 साधारण इथले तुम्हाला लगेच काढता येईल बघा 2000 ही टोटल बरोबर प्लस 1500 अधिक 1350 अधिक 750 किती उरेल सांगा रे. एकूण टोटल येते 5600. तर 5600 जर 4 डिपार्टमेंटचे आले टोटल आहे तुमचे 6000 तर शेवटचे डिपार्टमेंट तुम्हाला किती टाकावे लागतील 400 बरोबर 400. ओके कळलं. ह्या पद्धतीने काय करायचे बाकीचे सगळे कॅल्क्युलेशन करायचं. तर व्हॅल्यू ऑफ प्लॅन्टचं काय बघा व्हॅल्यू ऑफ प्लॅन्ट काय रेशो आहे 12981 12981 12981 ह्या पद्धतीनेच प्रॉब्लेम सोडवायचा त्यामुळे तुम्ही चुकणार नाहीत. आता रिपेअर्समध्ये किती फक्त डिपार्टमेंट हे केलेत बघा व्हॅल्यू ऑफ प्लॅनमध्ये 1 2 3 4 4च डिपार्टमेंटमध्ये घेतले. त्यांच्या शेवटच्या डिपार्टमेंटमध्ये काय व्हॅल्यू ऑफ प्लॅन्ट वापरलीच नसेल त्यामुळे त्यांनी काय घेतलं इथे नील आलंय किंवा काहीच आलं नाही. मग जेवढं आलंय तेवढंच तुम्ही फक्त घ्यायचं आणि बाकी ठिकाणी काय करायचं डॅश करून टाकायचं. आता व्हॅल्यू ऑफ प्लॅन्टमध्ये किती आलंय तुमचं 12981. पहिलं काय काम करायचं टोटल करायची 12 आणि 9 12 अधिक 9 12 अधिक 9 अधिक 8 अधिक 1 30. ओके आता 30 जर ह्याची टोटल असेल तर 12 भाग कुठे असेल P1 साठी 9 भाग कुठे असेल P2 साठी 8वा भाग P3 साठी आणि 1 भाग हा असेल S1 साठी. मग तुम्हाला अजून एक सोपी पद्धत दाखवते रेशो काढण्याची. टोटल किती आहे तुमची 3600. टोटल अमाऊंट किती आहे 3600. रेशोची टोटल किती आहे तुमची रेशोची टोटल किती आहे 30 बरोबर ना. 12 आणि 8 बरोबर 30 किती आलं 120. काय केलं बघा इथे काय केलं की रेशोची टोटल किती आली 30 आली. ह्या रेशोची टोटल 30 आली. ही टोटल किती आहे 3600 इज इक्वल टू 3600 डिवायडेड बाय काय केली रेशोची टोटल किती आली आहे 30 आली. किती उत्तर आलं बघा 120 आलं. 120 हे काय असेल तुमचं कॉमन असेल. इथे आपण काय केलं बाळबोधगडी केलं ते पुन्हा 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 गुणाकार करायचं. काही गरज आहे का काही गरज नाही. 120 एकदा अमाऊंट काढून घ्यायची. ही काय झाली एकाची किंमत झाली बरोबर ना. एका रेशोची एका भागाची किंमत. आता ही शेवटला एका भागाची 120 येते का बघूया आपण. 120 जर एका भागाची असेल तर 12ची किती मग काय येईल सांगा 120 गुणिले 12 120 गुणिले 12 किती येईल बघा 120 गुणिले 12 1440. ओके नंतर 120 तर कॉमन राहणार का ते एकाची किंमत आहे 120 गुणिले 9 1080 येते का बघा रे. नंतर 120 गुणिले 8 किती 960. ही सोपी पद्धत वाटेल तुम्हाला खूप सोपी वाटेल. आणि नंतर एक भाग आहे एक भागाची किंमत तुम्ही ऑलरेडी काढलेली आहे
कशी काढली? 3600 भागिले 30. 3600 हे टोटल आली. एकूण रेशो आहे 30चा. मग 3600 गुणिले जर 130 केले तुम्हाला काय मिळेल? एका नगाची किंमत मिळेल किंवा एका रेशोचं प्रमाण मिळेल. रेशो म्हणजे प्रमाण. तर किती येईल? 120. किती मिळणार तुम्ही? 120. ओके. आता ह्या पद्धतीने काय व्हॅल्यू ऑफ प्लॅन्टची हाच रेशो असेल तुमचा व्हॅल्यू ऑफ प्लॅन्टचा. त्यामुळे हाच इथे लिहून घ्यायचा पुन्हा. घ्या बघू. तर एरियाचा काय असेल? हाच रेशो असेल. नंबर ऑफ वर्कर्सचा किती असेल बघा. आता एरियाचा तुम्ही काढू शकता का? एरियाची टोटल किती आहे म्हणाल ते मगाशी? 13, 10, 9, 5 आणि 2. 13, 10, 9, 5 आणि 2 किती? 39. बरोबर ना? मग कसं येईल सांगा? एकाची किंमत काढण्यासाठी काय कराल तुम्ही? 600 भागिले 39 किती येईल? 15.38. 15.38 गुणिले 13. 15.38 लक्षात ठेवा. 15.38 गुणिले 13 199 पॉईंट असं काहीतरी येते समथिंग. मग किती येईल? 199 म्हणजे राऊंड फिगर किती असेल? 200. त्यानंतर किती असेल? सगळ्याचं काढूया. तुम्ही कॅल्क्युलेट करा. मी फक्त उत्तर देते आता इथे, कारण तुम्हाला आत्ता अंदाज आला असेल. 200 आलं, 150 आलं, नंतर 135 येते. काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. पहिलाच प्रॉब्लेम आहे. कमेंट पर्सनल व्हॉट्सअपला केलात तरी चालेल, कारण ग्रुपला तुम्हाला बोलणं ऑफवर्ड फील होत असेल तर पर्सनलला सांगा. नंबर ऑफ वर्कर्सचे रेशो काय बघा? 9, 8, 6, 4, 3. 9, 8, 6, 4, 3. 9, 8, 6, 4, 3. 9, 8, 6, 4, 3. 9, 8, 6, 4, 3. ह्याच पद्धतीने काढायचं. हे आपलं राहिलं आहे, काढूया आपण. ते तुम्ही काढणार आहात म्हणून थांबलं होते. सुपरविजनचं 9, 8, 6, 4, 3 प्रमाणे काय टोटल येईल बघा? 9, 8, 6, 4 आणि 3 टोटल येईल 30. नंबर ऑफ वर्कर्सची पण 30 येईल. मग अलोकेशन कसं करणार? 9000 भागिले 30. बरोबर. जी अमाऊंट येईल त्याला 9ने गुणायचं. नंतर जी अमाऊंट, ती अमाऊंट कॉन्स्टंट असेल तुम्हाला, त्याच्यानी काय 8ने गुणायचं. 6ने, 4ने आणि 3ने. बरोबर. डायरेक्ट मी उत्तर सांगते तुम्हाला, कारण भरपूर वेळा आता करून दाखवलेलं आहे. कारण लेंदी होईल व्हिडिओ आणि तुम्हाला ऐकायला कंटाळा येईल. बरोबर. किती येईल बघा? पहिल्याचं उत्तर कॅल्क्युलेट केल्यानंतर 2700. व्हिडिओ संपल्यानंतर करून बघा किंवा पॉज करून बघा. 2400 नंतर 1800 नंतर 1200 आणि नंतर लास्ट वन 900. बरोबर. त्याचं किती येते सांगते मी तुम्हाला. डेप्रिसिएशनचं एकूण 2700 आहे आणि त्याची टोटल किती आली तुमची? 30 आली. बरोबर ना? मला वाटते रिपेअर्सची आणि डेप्रिसिएशनची सेम असणार आहे, त्यामुळे 30 असणार आहे. 2700. आता इथे अमाऊंट मात्र डेप्रिसिएशनची घ्यायची. 2700 भागिले 30. 2700 मी तुम्हाला करून दाखवते. भागिले 30 किती होईल? 90. मग काय होईल? 90 गुणिले 12, 90 गुणिले 9, नंतर 90 गुणिले 8 आणि 90 गुणिले 1. म्हणजे डेप्रिसिएशनची इथे काय आहे? टोटल तुझी 90 आली. 90 गुणिले 12 काय अमाऊंट येईल इथे? 90 गुणिले 12 1080. दुसरी अमाऊंट किती येते बघा? उत्तर 810.
आणि नंतर 810 नंतर 720 आणि नंतर 90. इथे डॅश करा. नंतर स्टॉक व्हॅल्यू, स्टॉक व्हॅल्यूचा बघा रेशो किती आहे इथे लिहा. आणि नंतर डायरेक्ट मी उत्तर सांगू तुम्हाला. फायर इन्शुरन्स फॉर स्टॉक, फायर इन्शुरन्स फॉर स्टॉक 1500. आन्सर येईल पहिल्या डिपार्टमेंटचा. दुसऱ्या डिपार्टमेंटचा आन्सर येईल 900, नंतर 600. कारण त्याचा रेशो हा तुमचा 3चाच आहे. बघा मला असा प्रश्न पडेल हे काय 3च केलं का मॅडमनी, तर त्याचा रेशो किती आहे 3चा आहे. त्यानंतर वेजेसचा रेशो, वेजेस टोटल किती आहे 900 बरोबर ना. टोटल तुम्ही खालून जरा रेशो बघा आणि नंतर स्टॉक व्हॅल्यूचा लिहा. कारण खूप 40 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे ऑलरेडी, त्यामुळे मला पटापट घ्यावं लागेल थोडंसं. 900 आहे तर इथे किती येईल 270, नंतर 225, नंतर 180, नंतर 145 and 90. ओके. आणि हॉर्स पॉवरचा म्हणजे पॉवरचा हे रेशो तुम्हाला दिला. हॉर्स पॉवर प्लॅन्ट हा दिला 12, 8, 6, 3, 1. एकूण काय येईल त्याला काय करायचं भागिले 5400 येईल. जी अमाऊंट तुम्हाला मिळेल त्याने काय करायचे इथे आपण पाहिजे तर तुम्ही किंवा 12, 8, 6, 3, 1, 12, 8, 6, 3, 1, 3, 1. पहिला प्रॉब्लेम आहे रेशो लिहा. रेशो लिहिण्याचा एक आणखी फायदा आहे आपला विद्यार्थी म्हणून की परीक्षकाला रेशो तुमचा बरोबर आहे का वर्किंग नोट चेक करायला लागत नाही. त्याला रेशो कॅल्क्युलेट केलेला तुम्हाला ह्या पर्टिक्युलरमध्ये दिसतो. त्यामुळे हेही मार्क्स त्याला इथे देता येतात आणि चटकनशी मार्क्स मिळून तुमचे मोकळे होतात बरोबर. त्यामुळे त्यांना सुलभ होईल असा पेपर तुम्ही सोडवायचा. 5400 लक्षण कसं होईल बघा 2160, नंतर 1440, नंतर 1080, 1080, नंतर 540. टोटल मात्र बघायची 5400 येते का. तुम्ही टोटल बरोबर आली म्हणजे ह्या सगळ्यांची टोटल ही किती असेल 5400, म्हणून तो टोटल कॉलम आपण घेतला आहे. ओके. या पद्धतीने तुमचं काय झालं प्रायमरी ओएड डिस्ट्रीब्युशन झालं आहे. भारी हा प्रॉब्लेम काहीच नाही, पण तुम्ही जर रेशो चुकलात तर काय होईल डिस्ट्रीब्युशन चुकेल. त्यामुळे रेशो हा तुम्ही डोळ्यात अगदी तेल घालून तयार करायचे. फक्त ह्याचं काय करायचं इकडे आपल्याला लिहायचे आणि त्याचं ह्या पद्धतीने काय करायचं अलोकेशन करायचं, वर्गीकरण करायचं आहे. त्यापर्यंत तुमचं काय झालं डिस्ट्रीब्युशन पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर इथे काय करायची तुमची टोटल, हे मात्र विसरायचं नाही. टोटलमध्ये इथे किती येईल बघा. मी टोटल केल्याप्रमाणे इथे येते 31,200. तुम्ही टोटल करून बघा. त्यानंतर P1 एका कॉलमची टोटल बघायची. P1 ची येईल 13,350, 11,350 सॉरी. नंतर पंच्याऐंशी 05, नंतर 68,25. बघा माझी पण टोटल चुकू शकते. ज्यांना काही शंका असेल हे चुकलं काय चुकलं तर बिंदास सांगा, मी तुम्हाला सांगेन. 1570. ओके. काय केले आपण फक्त ह्या कॉलमची टोटल इथे लिहिली आणि ह्या कॉलमची टोटल इथे लिहिली. सगळ्या कॉलमची टोटल करून घेतली. ओके. थोडक्यात टोटल करून घेतली.
ओके, ह्या पद्धतीने काय झाला तुमचा ह्या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व झाला. या प्रॉब्लेममध्ये 20 मार्क्स मिळण्याचे 20पैकी 20 मिळण्याचा चान्स 100% आहे. तसा प्रयत्न करा, नक्की तुम्हाला मार्क्स मिळतील. रेशो कळल्यानंतर हे नथिंग आहे. तुम्ही नंतर सांगाल मला की मॅडम हाच टॉपिक फार सोपा आहे आणि 20 मार्क्स मिळवून देणारा आहे. ओके, प्रॉब्लेम नंबर आता उद्यासाठी तुम्हाला काम आहे की प्रॉब्लेम नंबर 2 ह्याच पद्धतीने आहे. फक्त तुम्हाला बेसिस सांगते पाहिजे असतील तर बेसिस सांगितल्यानंतर तुम्ही फटकन काय कराल, हाही प्रॉब्लेम सोडून टाकाल. त्यामुळे नंतर आपण जर जमला तर, नाही जमला तरी सोडून देईन तुम्हाला, काही हरकत नाही. बेसिस काय येईल, रेंटचं फ्लोअर स्पेस म्हणजेच तुमचा एरिया. फ्लोअर स्पेस म्हणजे कळतं तुम्हाला एरिया किती ॲक्वायर्ड केला आहे तो, बरोबर, स्क्वेअर फूटवर असतो तो. नंतर मेंटेनन्स कसला केला जातो, मशनरीचा. त्यामुळे त्यामध्ये मशनरी शोधायची, व्हॅल्यू ऑफ प्लॅन शोधायचा. इथे कसला मशनरी आहे तुम्हाला रेशो दिलेला आहे, कॉस्ट ऑफ मशनरीचं दिलेलं आहे. त्याचा रेशो काढायचा आणि ते अलॉट करायचं. मेंटेनन्स. डेप्रिसिएशन कशाचं असतं रे, मशनरीचं किंवा फिक्स ॲसेटचं असतं. मग त्यासाठी पण रेशो कोणता येईल, कॉस्ट ऑफ मशीन किंवा बेसिस काय येईल, कॉस्ट ऑफ मशीन. लायटिंगचं बेसिस काय येईल सांगा, लायटिंगचा. आता इथे काय नंबर ऑफ पॉईंट दिला नाही आहे त्यामुळे कुठलं येईल, फ्लोअर स्पेसच येईल, बरोबर. हे तुम्ही लगेच असे 2-3 प्रॉब्लेम सॉल्व केलेत ना, तुमच्या लगेच लक्षात येईल कुठल्याला कुठलं घ्यायचं. इन्शुरन्सला कुठला घ्यायचा, इन्शुरन्स स्टॉक. कोणता घेणार इन्शुरन्स स्टॉकला, तर स्टॉक ऑफ गुड्स. कारण इन्शुरन्स कशाचा काढायचा आहे, स्टॉकचा काढायचा आहे. मग त्याचं बेसिस ही काय असणार तुमचा, स्टॉक ऑफ गुड्सच असणार. नंतर कॉन्ट्रीब्युशन, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू PF. कॉन्ट्रीब्युशन कसलं आहे, PFचं आहे. PF हे कशातून लेस होणार तुमचा, एम्प्लॉयरचा आहे. एम्प्लॉयर म्हणजे त्याच्यामध्ये ॲड होईल. तर हे तुमचं कशाशी रिलेटेड आहे, तर वेजेसशी, बरोबर ना, ते सॅलरीची. म्हणून काय ना ह्याचं बेसिस काय येईल, वेजेस. नंतर एनर्जीज म्हणजे काय असेल, पॉवर. एनर्जीसाठी आता हे पॉवर कशासाठी वापरली जाते, ते तुम्हाला हॉर्स पॉवर वगैरे काही दिलं नाही आहे. त्यामुळे काय दिलं आहे, मशीन एनर्जी कशासाठी लागते, मशिनरीसाठी लागते. म्हणून त्याचा पण बेसिस काय असेल तुमचं, कॉस्ट ऑफ मशिनरी. आणि सुपरविजन लास्ट हे काय असेल, सुपरविजन कोणाचं केलं जातं, वर्कर्सचं केलं जातं. म्हणून त्याचं बेसिस काय असेल, नंबर ऑफ वर्कर्स. बघा एवढं सोपं आहे की तुम्ही ह्याचा जर बेसिस व्यवस्थित ठरवू शकाल आणि रेशो कॅल्क्युलेट व्यवस्थित केलात, म्हणजे इथे काय फक्त 4च डिपार्टमेंट. हा पहिल्यापेक्षा सोपा प्रॉब्लेम आहे की 4च डिपार्टमेंट आहेत फक्त, ABCD. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त काय आहेत, प्रोडक्शन डिपार्टमेंट आहेत, सेल्स डिपार्टमेंट दिलेले नाही आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम तुमचा आलेला आहे फक्त 2014ला आला आहे. ह्याच त्यांचे प्रॉब्लेम तुम्हाला येत असतात. हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा. सोल्युशन मला फोटो काढून माझ्या पर्सनल नंबरवर टाका, मी चेक करेन. उद्या एवढ्या संध्याकाळपर्यंत वेळ आहे तुमच्याकडे. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. रेशो चुकला तरी मी पुन्हा सांगेन तुम्हाला आणि डायरेक्ट त्याचं सोल्युशन तुम्हाला ग्रुपला मिळेल. ओके, आणि त्यासाठी 4थी शीट बघा. 4थ्या शीटमध्ये त्याचा काय दिलं तुम्हाला, फॉर्मॅट दिलं आहे. फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲड काय करायचं आहे, वर्किंग नोटचा फॉर्मॅट करायला लागेल. बघा इथे दिलेलं आहे, वर्किंग नोटचा पण फॉर्मॅट दिला आहे बघा 4थ्या शीटमध्ये. ही जर शीट व्यवस्थित ओपन केली ना तुम्हाला सगळं काही मिळून जाईल. ओके, थँक्यू.